आज मी अगदी कमी वेळामध्ये खूप सोप्या पद्धतीने पत्ताकोबी म्हणजेच डाळ कोबीची भाजी बनवून दाखवणार आहे। ह्या पत्ताकोबीची भाजी ना चण्याच्या डाळीबरोबर केलेली इतकी छान लागते। टिफिनसाठी उत्तम भाजी आहे। घरामध्ये जर भाजीला काही नसेल तर अशा वेळेस ना ही झटकीपट होणारी भाजी आहे। टिफिनसाठी मुलांच्या लंच बॉक्ससाठी खूप मस्त भाजी आहे, झटकीपट होणारी भाजी आहे। तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य आणि चवदार टेस्टी अशी भाजी बनवायची एक कृती। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। असेच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर इकडे बघू शकता फ्रेश हिरवागार मस्तपैकी असा हा पत्ताकोबी आणलेला आहे। याला आपण कॅबेज सुद्धा बोलतो। तर पातळ काप करून घ्यायचे, आवडीनुसार कटिंग तुम्ही करू शकता। तर मी असे पातळ उभे काप केलेले आहेत बारीक बारीक छानपैकी। याचे ना पकोडे सुद्धा होतात, पराठा होतो, त्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवन। तर आता मी पत्ताकोबी कट केली आणि इकडे चण्याची डाळ अर्धी वाटी चण्याची डाळ भिजत ठेवली होती 2-3 तास। हे बघू शकता, भिजून न घेता ह्याला थोडंसं शिजून सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण भिजलेली डाळ छान लागते। त्यानंतर मिरची, कांदा, टमाटर, बस हे आपलं नॉर्मल भाजीचं साहित्य घ्यायचं। आणि आता छानपैकी आपण ही पत्ताकोबीची भाजी बनवूया, झटकीपट होणारी। टिफिनसाठी तर खूपच भारी भाजी आहे। तर कढाईमध्ये तेल तापत ठेवले, हवं तर तुम्ही इकडं थोडासा राई जिरा टाकू शकता फोडणीला, आणि नाही टाकलं तरी काही हरकत नाही। तेल तापून निघलं की आपण याच्यामध्ये कांदा, मिरची, टमाटर आपण कटिंग केले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। सकाळच्या घाईमध्ये ना खरंच असं होतं कधी कधी की आपल्याला काही सुचत नाही, वेळ झालेला असतो टिफिनला वगैरे, तर अशा वेळेस ना पत्ताकोबी घ्यायचं। थोडीशी डाळ जर भिजत ठेवली ना तर झटकीपट ही भाजी तयार होती। तर मिरच्या, कांदा, टमाटर हे मिक्स करून घेते। कुठलंही जास्त वाटण न करता ही भाजी सोप्या पद्धतीने तयार होते। आणि तुम्ही जर मला चॅनलवर माझे पहिल्यांदा आला असताल, जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असताल तर चॅनलला सबस्क्राइबर करा। माझ्या चॅनलवर गावरान रेसिपी, साध्या सोप्या सिंपल रेसिपीनी कमी वेळामध्ये होणाऱ्या रेसिपी मी दाखवत असते। बेल आयकन प्रेस करा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील सगळ्यात पहिले। नाश्ता, रेसिपी वगैरे सगळं दाखवत असते मी, तर नक्की चॅनलला सबस्क्राइबर करा। त्याचा कांदा, टमाटर, मिरची हे चांगलं फ्राय झालेलं आहे, म्हणजे परतून झालेलं आहे। थोडंसं याचं बघा नरम सॉफ्ट पडलेलं आहे आणि असं परतून घ्यायचं। सिंपल भाजी आहे, काही जास्त न कुटाणा करता झटकीपट ही भाजी तयार होते। आता हे थोडंसं परतून झालं ना की मग आपण याच्यामध्ये 1-2 मसाले टाकायचे। ही भाजी ना डाळ न वापरता सुद्धा होते, आणि जिकडे मी चण्याची डाळ घेतली तिकडे तुम्ही मुगाची डाळ सुद्धा ह्या भाजीमध्ये वापरू शकता। तर कांदा, टमाटर, मिरची थोडंसं ब्राऊन पडले की याच्यामध्ये आपण हळद, मीठ टाकायचा, गरम मसाला टाकायचा, धना पावडर टाकायचा। हे सगळं साहित्य मी इकडे 1-1 चमचा वापरलेला आहे। मीठ चवीनुसार ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं। ज्यावेळेस आपण कांदा, टमाटर, मिरची परतून घेतो त्याच वेळेस मीठ टाकायचं, आणि चवीनुसार हे सगळे मग लाल मसाला सोडून हे धना पावडर वगैरे टाकायचं। फक्त पत्ताकोबी आणि बटाटे टाकून सुद्धा भाजी होती, याच्यामध्ये हिरवे वाटाणे सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता ही आपली स्वच्छ फ्रेश अशी पत्ताकोबी कट केलेली ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची। किती मस्त अशी ताजी टवटवीत पत्ताकोबी भेटलेली आहे। मन झालं करायचं तर झटकीपट बनवत आहे, आणि व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे। भिजलेली चण्याची डाळसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची, आणि आता आपण चांगलं ह्याला एकजीव करायचं। ह्या भाजीला ना शक्यतो हळद थोडीच टाकायची, जास्त हळद वापरू नका। हे असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हळद, मीठ, गरम मसाला आणि धना पावडर, कांदा टमाट्यासोबत जे मीठ आपण ह्याच्यामध्ये टाकले सुरुवातीलाच ते सगळं एकजीव होतं मसाल्यासोबत, आणि भाजीला खूप छान चव येते। मोकळी सुटसुटीत अशी ही भाजी तयार होती अगदी 5 मिनिटाच्या आत। व्यवस्थितपणे असं मिक्स करून घेते। याच्यावर झाकण ठेवायचं आणि फक्त मंद आचेवर 5 मिनिटं द्यायचेत। वाफेवर ही भाजी परफेक्ट अशी तयार होणार आहे खाण्यासाठी। डाळ छानपैकी भिजलेली आहे त्यामुळं ती लगेच तयार होणार आहे भाजी। झाकण ठेवायचं
आणि ह्याला जायचे 5 मिनटं. अधूनमधून थोडं चेक करत राहायचं. 1 मिनटं झालं की असं चेक करायचं. पाहू शकता किती सुंदर असं वाफ तयार झालेली आहे आणि पाणीसुद्धा कोबीला सुटलेलं आहे. डाळ त्याच्यामध्ये वाफेमध्ये शिजून निघते. ही भाजी फक्त आणि फक्त वाफेवर तयार होती. काही याच्यामध्ये थेंबसुद्धा पाणी टाकायचं नाही. तर पाहू शकता मस्त आपली ही खमंग टेस्टी अशी ही भाजी पत्ताकोबी डाळ कोबीची भाजी तयार होत आहे. झाकण ठेवायचं आणि आता भाजी होईपर्यंत वाट बघायची. तर झाली आहे बघा आपली ही पत्ताकोबीची भाजी डाळ कोबीची भाजी खाण्यासाठी तयार. गरमागरम चवदार टेस्टी झणझणीत अशी ही भाजी. थंडीच्या दिवसात असं झणझणीत खाल्लं ना तर तोंडाची चवच वाढते. तर पाहू शकता मस्त झालेली आहे पत्ताकोबी डाळ कोबीची भाजी. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी खूप उत्तम आहे. घाई झाली असेल तर अशा वेळेस तुम्ही ही भाजी झटकेपट करू शकता. होतं असं कधी कधी की आपल्याला भाजीला काही सुचत नाही, झटकेपट बनवायचं असतं. अशा वेळेस तरी ही भाजी खूप उत्तम आहे. मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. तुम्ही रात्री जेवणाला सुद्धा ही भाजी बनवू शकता. हेल्दी आहे. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आजचा आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.